भारताने जर पाकिस्तानवर हल्ला केला तर तो हल्ला रोखण्याचं किंवा भारताला प्रत्युत्तर देण्याचं सामर्थ्य पाकिस्तानमध्ये अजिबातच नव्हतं. हे सत्य पाकिस्तानच्या नेत्यांना माहिती होतं. म्हणून भारताला रोखण्यासाठी पाकिस्तानच्या नेत्यांनी बडबोलेपणाचा वापर केलेला दिसतो. भारताने जर पाकिस्तानवर हल्ला केला तर अणुयुद्ध भडकेल अशा आशयाची विधानं मोठ्या प्रमाणात करण्यात आली. मग ते पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ असो, पाकिस्तानचे रेल मंत्री मोहम्मद हनीफ अब्बास असो किंवा पाकिस्तानचे रशियामध्ये असलेले राजदूत खलीद जमाली असो, या सगळ्यांनी अशा आशयाची विधानं केली की भारताला आम्ही अण्वस्त्रांनी उत्तर देण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसामध्ये पाकिस्तानमध्ये बडबोलेपणाचा कहर झाला होता. आमच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला तर कोणीही शिल्लक राहणार नाही. सिंधु दरिया से अगर पानी नहीं बहा तो हिंदुस्तान का लहू बहेगा. इतने हिंदू मारेंगे की अंत्यसंस्कार के लिए लकड़ियाँ कम पड़ जाएगी. अशा प्रकारची विधानं सातत्याने येत होती. अशा प्रकारची वातावरण निर्मिती करण्यात येत होती की भारताने कोणत्याही प्रकारची कारवाई केली तर पाकिस्तानमध्ये भडका उडेल, पाकिस्तान चोख प्रत्युत्तर देईल. परंतु प्रत्यक्षात तसं काहीच झालं नाही.